केशवसुतांची तुतारी ही कविता आपण पाहत आहोत आणि तुतारीच्या अनुषंगानं मागच्या भागात थोडंसं विवेचन हे आपण केलेलं आहे. ते म्हणजे तुतारीच्या अनुषंगानं भस्री पंडित यांनी काही विवेचन केलं, तेही आपण पाहिलं. त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुतारीचा जो पहिला पाठ आहे, या पहिल्या पाठातली जी कडवी दुसऱ्या पाठात गाळलेली आहेत, पण ही गाळण्याच्या नादात त्यातलं एक सुंदर चरण मात्र बाजूला पडले. ते म्हणजे नरेच केला हीन किती नर. नरेच केला हीन किती नर म्हणजे माणसानंच माणसाला किती कमीपणा दिला. आणि आज मितीला सुद्धा समाजातून हे जे काही माणसाचं माणसाकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन बदललेला आहे असं काही आपल्याला म्हणता येत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर हे महत्वाचं चरण गाळलं गेलं हे आपल्याला मान्य केलंच पाहिजे. शिवाय समाज सुधारणा झाल्यावर त्या काव्याचं काव्य म्हणून मूल्य राहत नाही असं म्हणणं देखील तितकंसं बरोबर नाही. कारण साहित्य हे काळाचं अपत्य असतं. म्हणजे ज्या काळामध्ये ती साहित्यकृती लिहिली गेली त्या काळाच्या समस्या, त्या काळाचे जे प्रश्न असतात ते प्रश्न ध्यानात घेऊन ती साहित्यकृती तयार होत असते. त्यामुळं ते त्या काळाच्या समस्या घेऊनच साहित्य अवतरत असतं. शिवाय समाज सुधारणा ही अत्यंत संथ चालणारी प्रक्रिया असते. म्हणजे आज समाज सुधारणा सुरू केली आणि उद्या तिला यश आलं असं कधीच होत नाही. समाजाचे जे प्रश्न असतात, समाजाचे प्रश्न हे सहजासहजी सुटत नाही. सोडवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते अत्यंत संथपणे ते सुटत असतात. आणि ज्या समाजाला प्रश्नच नसतात तो समाज आदर्श समाज असतो. पण ज्या समाजाचे सगळे प्रश्न सुटलेले आहेत असा समाज जवळजवळ आपल्याला सापडत नाही. आणि साहजिकच त्यामुळंच काहीतरी अपूर्णता ही समाजात असतेच असते. आपल्या समाजात तर खूपच अपूर्णता ही आहे. बऱ्याच वेळा आजची माणसं असं म्हणतात की पूर्वीचा काळ चांगला होता, आज काळ फार बदलला. पूर्वीचा काळ चांगला होता आणि आज काळ फार बदलला म्हणजे काय, नेमकं काय बदललं? काळ नाही बदलत, तर बदलतात ती माणसं बदलतात. माणसांची विचार करण्याची जी क्षमता आहे, विचारसरणी आहे, ही विचारसरणी बदलत असते. आणि त्यामुळं एखाद्या कवीनं सामाजिक समस्या दाखवणारी एखादी कविता लिहिली की समाज सुधारला असं होत नाही, किंवा समाज सुधारणा झाली असं होत नाही. असं असतं तर आज 700 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाजवळ जे पसायदान मागितलेलं होतं
त्या पसायदानाप्रमाणे समाज झाला असता. गेली 700 वर्षे समाजात पसायदान गायलं जात आहे. 700 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी ते मागितलं, पण ते आचरणात मात्र येत नाही. त्यामुळं समाज सुधारणा झाली की काव्याचं काव्य म्हणून मूल्य संपतं असं म्हणता येणार नाही. तसं असतं तर मग केशवसुतांचा नवा शिपाई देखील त्याचं काव्यमूल्य गमावून बसला असता. पण असं झालेलं नाही. त्या अर्थी काव्यानं त्वरित समाज सुधारणा होत नाही, मात्र तो कांता समित उपदेश असल्यामुळं त्यातले विचार समाज सुधारणेला पूरक मात्र ठरतात. कांता समित उपदेश म्हणजे पत्नीप्रमाणे रोचक उपदेश. कारण पत्नी आज्ञा करत नाही, सूचना करत नाही, तर ती तिला जे काही साध्य करायचं आहे हे तिच्या वेगळ्या शैलीमध्ये, म्हणजे विनंती, आर्जव, अश्रू या पद्धतीनं साध्य करत असते. तसा हा कांता समित उपदेश असतो. केशवसुतांची तुतारी ही सुद्धा गाजलेली कविता असली तरीही काव्यमूल्याच्या दृष्टीनं तशी ती नवा शिपाईपेक्षा जरा डावीच कविता आहे. कारण तुतारीचा विषय स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा आहे. ही 3 श्रेष्ठ अशी जीवनमूल्य तुतारीत जरूर आलेली आहेत, मात्र त्याहीपेक्षा समतेला विरोधी असं जातीचं किंवा धर्मांचं जे भेद आपल्यास मान्य नाहीत, असे ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, नमी एक पंथाचा, असं हा शिपाई जाहीरपणे सांगतो. ही पूर्णपणे आदर्श समाज कसा असावा ह्याविषयीचा दृष्टिकोन मांडणारी नवा शिपाई कविता आहे. तिच्यात मनाचा आणि वाणीचा अभिनिवेश आहे. तुतारीचं तसं नाही. तिच्यातले बरेचसे विचार उसनवार घेतलेले आहेत आणि ह्या उसनवारीत विचारांनी भावनेला दाबून टाकलेलं आहे. वि. स. खांडेकरांनी तुतारीचं कौतुक करताना तुतारीत नुसता सामाजिक क्रांतीच्या शिकवणुकीचा अर्क नाही, तिच्यात काव्याचे अत्तरही आहे, असं अर्धसत्य खांडेकरी विधान केलेलं आहे आणि जे खांडेकरांच्याच शैलीला शोभणार आहे. प्राध्यापक भस्री पंडित यांनी मात्र या कवितेचं यथोचित मूल्यमापन केलं आहे. प्राध्यापक भस्री पंडित यांच्या मते तुतारी ही केशवसुतांची कविता न्याय, समता, बंधुता इत्यादी सामाजिक विचारांच्या दृष्टीनं आणि समाजाला प्रगतीकडे नेण्याच्या दृष्टीनं युक्त असली तरी ती काव्य म्हणून पूर्णतया निर्दोष नाही. तिचं स्वरूप व्यासपीठावरील वक्तृत्वासारखं आहे. तिचा सूर तीव्र होण्यास सूत्रबद्ध भाषा ही कारणीभूत झालेली आहे आणि तरी देखील अनेक ठिकाणी तिच्यात संतापाबरोबर शिव्या शाप सुद्धा आलेले आहेत. वीराचा जो स्थायीभाव असतो, हा वीराचा स्थायीभाव उत्साह हा आहे, क्रोध हा नाही. हे या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे.
वीरानं तुतारीची मागणी करणं, तिच्या तीव्र आवाजाला किंकाळी म्हणणं, जुन्यातून ती निष्पत्ती, नवी काय नव्हे ती श्रेयस्कर, असा विवेकी प्रश्न केल्यानंतर जुने जाऊ द्या मरणा लागुनी असा अविवेकी आदेश देऊन विसंगती निर्माण करणं इत्यादी दोष कुणालाही सहज पटतील असेच आहे. केशवसुतांच्या या कवितेवर अनेक ठिकाणी इमर्सनच्या हिरोइझम मॅन द रिफॉर्मर व द कॉन्झर्वेशन या निबंधातील विचारांची सावली पडलेली आहे. भस्री पंडित यांनी तुतारी संबंधित केलेलं हे जे विवेचन आहे, हे तुतारी संबंधित केलेलं विवेचन यथोचित असंच आहे. तुतारीचा विषय चांगला आहे, परंतु तो गद्यप्राय झाला आहे. या विषयाचा काव्यात्म आविष्कार नीटसा जमला नाही. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी केशवसुतांना विचार प्रतिपादनासाठी शाब्दिक तडजोड करावी लागलेली आहे आणि ही तडजोड देखील त्यांना नीटशी जमलेली आहे असं वाटत नाही. तुतारी हे रणवाद्य आहे, ते कोणीतरी आणून द्यावं, मग तो ती फुंकणार. म्हणजे तुतारी फुंकणाऱ्याची येथे स्थितिशीलताच दिसून येते. शिवाय तिच्यातून निघणाऱ्या किंकाळीने तो सगळी गगने भेदून टाकीन असे म्हणतो. ही रचना तरी औचित्यपूर्ण आहे का? मुळात तुतारी हे रणवाद्य आहे, आव्हानात्मक वाद्य आहे. जिच्यातून निघालेल्या निनादामुळं तो निनाद ऐकणाऱ्याच्या मनात चैतन्य निर्माण होतं, सैन्याला लढण्याची उर्मी येते. त्या तुतारीतून किंकाळी निघेलच कशी? किंकाळी हे दुःखावेगाचं प्रतीक आहे. ती आकांतानं फोडली जाते, तिच्यात ऊरबडवेपणा असतो. इथं कवी हे वीरश्रीचं गीत असताना ह्या वीरश्रीच्या गीतात किंकाळी हा शब्दच पुलाव खाताना खडा लागावा तसा लागतो. इथं किंकाळी या शब्दाऐवजी निनाद हा शब्द अधिक औचित्यपूर्ण ठरला असता. शिवाय अनेक ठिकाणी कवीनं शिवराळ भाषा वापरलेली आहे आणि त्यामुळं रसहानी झालेली आहे. संताप व्यक्त करणं ही बाब साहजिक आहे, परंतु कवीचा संताप देखील सात्विक असला पाहिजे. तसंच कवितेच्या 13व्या कडव्यात आलेले रांडा पोरे, स्त्रैण असे शब्द काव्यात्म तर नाहीतच, उलट कवितेच्या आवेशपूर्ण भाषेला ते मारक ठरतील असेच हे शब्द योजलेले आहेत. असे अनेक ठिकाणी ह्या कवितेत काव्याश्कृतीचे दोष असून ही तिच्यात काव्याचं अत्तरही आहे असं वि. स. खांडेकरांचं जबाबदार संपादक का म्हटलं असावा याचं आश्चर्य वाटतं. अर्थात केवळ शब्दांच्या फुलोऱ्याच्या आहारी जाऊन आणि भावनेला कवेत घेऊन बरीचशी अर्धसत्य आणि मोघम विधानं
हेच खांडेकरी शैलीचं वैशिष्ट्य आहे. ह्या त्यांच्या शैलीच्या प्रभावानं त्यांनी हे विधान केलं असलं तरी सुद्धा ते ह्या कवितेला लागू पडत नाही. उलट भस्री पंडितांनी अत्यंत अभ्यासपूर्वक आणि चिंतनशील वृत्तीनं जे विवेचन केलेलं आहे आणि जे दोष दाखवलेले आहेत ते कुणालाही पटावेत असेच आहे. त्यामुळं या कवितेत जागोजागी काव्यहानी होऊन ती वक्तृत्व शैलीकडे झुकते. केशवसुतांच्या नवाशिपाईमध्ये कुठं काव्यहानी होत नाही, पण तुतारीमध्ये मात्र जागोजागी काव्यहानी झालेली आहे. आणि तरी सुद्धा केशवसुतांची तुतारी गाजलेल्या कवितांपैकी एक गणलेली कविता, गाजलेल्या कवितांपैकी ही कविता गणलेली आहे. साहजिकच कदाचित हीच बाब म्हणजे ही कविता लिहिल्यानंतर बरेच दिवस केशवसुतांनी कविता प्रसिद्ध केलेली नव्हती ना, त्याला हीच बाब केशवसुतांनी ही कविता लिहिल्यावर त्यांच्या ध्यानात आली असावी आणि म्हणूनच त्यांनी ही कविता लिहून झाल्यावर 7 वर्षे 9 महिने इतका प्रदीर्घ काळ तिच्यावरच्या संस्कारांसाठी घालवलेला असावा. अशा काही काव्यात्मक दोषांकडे डोळेझाक करून जर आपण या कवितेकडे पाहिलं तर ही कविता एक वैचारिक उंची गाठणारी सामाजिक आशयाची कविता आहे. या कवितेच्या पहिल्या 3 कडव्यांमध्ये केशवसुतांनी तुतारी आणि तुतारी या वाद्याविषयीच भाष्य केलेलं आहे. पुन्हा एकदा सुरुवातीपासून केशवसुतांनी काय म्हटलेलं आहे ते जरा बघूया. एक तुतारी ध्यामच आणुनी फुंकीन मी जी स्वप्राणाने, भेदुनी टाकीन सगळी गगने दीर्घ जिच्या त्या किंकाळीने, अशी तुतारी ध्यामज लागुनी. अवकाशाच्या ओसाडैतील परसाद मुके जे आजवरी, होतील जे वाचाल सत्वरी, फुंक मारिता जिला जबरी, कोण तुतारी ती मज देईल. सारंगीती सतार सुंदर वीणा बिनाही, वीणा बिनही मृदंग बाजा, सुरही सनई अलगुज माझ्या, कसची ही हो पडतील काजा, एक तुतारी द्यातर सत्वर, एक तुतारी द्यातर सत्वर. केशवसुतांचं व्यक्तिमत्वच मुळात सामाजिक सुधारणावादी व्यक्तिमत्व आहे आणि समाजातील विषमता, अन्याय, अत्याचार, जुलूम, रूढी परंपरा, विशिष्ट वर्गाचं प्राबल्य, अंधश्रद्धा, रूढींमधला फोलपणा याविषयीचा त्यांना प्रचंड संताप आहे. हा संतापच तुतारीमधून व्यक्त झालेला आहे. हा संताप व्यक्त करत असताना त्यांनी या कवितेत स्वतःकडं वक्तृत्वाची आणि नेतृत्वाची भूमिका घेतलेली आहे. काही अंशी या कवितेत काहीशी विसंगती आढळत असली तरी देखील वैचारिक पातळीवर ही एक श्रेष्ठ कविता आहे. त्यामुळंच ही कविता काही ठिकाणी काव्यगुणांना मारक ठरली असली तरी त्याकडं दुर्लक्ष करून तिच्यातले जे विचार आहेत हे तिच्यातले विचार महत्वाचे मानावे लागतात आणि त्या अनुषंगानं आपल्याला या कवितेचा विचार हा करावा लागतो. कवितेचा उर्वरित भाग जो आहे हा कवितेचा उर्वरित भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहूया.